मोठी आणि दमदार कणस आहेत. पण एक गुणधर्म याचा असा आहे की या वाणामध्ये डबल कणीस खूप 70 ते 80% डबल कणस आहेत. डबल कणसांना दोघं कंस सारखे भरलेले आहेत. त्यानंतर काही जे तोटे त्या तोटांना आपण बघू शकता की 3-3 कंस देखील या वाणामध्ये भरलेले आहेत. त्यामध्ये या वाणाचं एक खासियत अशी आहे की जडतंत्र खूप मजबूत आहे. जडतंत्र जर तुम्ही बघू शकता, जो दांडा आहे तो जडतंत्र मजबूत आहे, त्यामुळे हे वाण पडत नाही. त्यानंतर आपण या ठिकाणी बघत आहे की या तोट्याला देखील आपण इथं कंस जे दिसत आहेत आपल्याला ते सोलून बघणार आहे. 1 2 व हे उरलेलं तुमचं छोटं कणीस. 3 कंस या ठिकाणी या वाणामध्ये. पण 2 कंस जे आहेत ते खूप चांगल्या पद्धतीचे आहेत. जे छोटं कणीस आहे, जे तिसरं कणीस आहे ते छोटं आहे पण त्याला देखील दाणे लागलेले आहेत. इतर वराठीच्या तुलनेमध्ये हे कंस वेगवेगळ्या जागेवर येतात, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न येतं आणि वाढून भेटतं. धन्यवाद. मी एकच सांगतो सर्व शेतकऱ्यांना, येणाऱ्या रब्बी हंगामामध्ये पायनेचं पीक